पुढची महत्वाची बातमी, वाल्मिक कराडवर मोक्का का लावला जात नाही असा सवाल करत वाल्मिक कराडवर मोक्का लावण्याची मागणी अंबादास दानवेंनी केली आहे। संतोष देशमुखांच्या हत्येमध्ये वाल्मिक कराडचा हात असल्याचं स्पष्ट झालंय, मग मोक्कातून का वगळलं असंही दानवे यांनी म्हटलेलं आहे। तर देशमुख कुटुंबियांच्या संयमाचा बांध फुटणं योग्यच असल्याचं देखील महत्त्वाचं वक्तव्य दानवेंनी केलं आहे। 6 तारखेची त्या गार्डला मारहाणीच्या घटनेनंतर या आरोपींनी फोन केला कोणाला होता तर तो वाल्मिक कराडांना, आणि याच कंपनीकडून 2 कोटी रुपयाची खंडणी वाल्मिक कराडांनी मागितली, त्यातले 50 लाख रुपये मिळाल्याचं हे स्पष्ट झालेलं आहे। याचाच अर्थ या सगळ्या घटनेचा करता धरता वाल्मिक कराडच आहे, आणि मग त्याला सोडून बाकीच्यावर तुम्ही मोक्का लावताय आणि वाल्मिक कराडला सोडतात, हे चुकीचंच आहे। आणि म्हणून आता वाट किती बघायची, त्यामुळे भावनेचा बांध मला देशमुख कुटुंबियांचा सुटलेला असेल, कारण महाराष्ट्रात ठिकठिकाणी आक्रोश मोर्चे होत असताना जनता ज्या पद्धतीनं न्याय मागते, सरकार त्या न्याय देण्याच्या भूमिकेत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।